गाठ मारायची रामकृष्ण हरी. त्याला कौतुक वाटू लागलं, साधं भागळ पोरग. पण तो म्हणायचा रामकृष्ण हरी मला पुरणपोळी देतो का? नाही. नाथ महाराजांच्या नावा व्यतिरिक्त त्या मुलाला काही येत नव्हतं. नाथ महाराज पुरण दिले म्हणून त्याने प्रत्येक गाठीला एकनाथ 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 गाठींचं पोतं भरले महाराज, पोतेचे पोते. कंटाळा येऊ लागला. मग महाराजांनी माळ दिली तुळशीची. रामकृष्ण हरी तो म्हणायचं नाही, एकनाथ एकनाथ. परिणाम नाथ महाराज ज्या वेळेला निजधामाला जाण्याकरता निघाले तेव्हा लोकांनी विचारलं, महाराज अहो हे रामायण राहिलेलं कोण पूर्ण करील? गावबाकडे बघितलं. लक्षात ठेवा, संपत्तीचा अधिकारी मुलगा होऊ शकतो, ज्ञानाचा अधिकारी शिष्यच होतो. संपत्तीचा अधिकारी मुलगा होऊ शकतो, पण ज्ञानाचा अधिकारी एखादाच होतो.